क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक जिल्ह्यात प्रतिबंध असलेला सुमारे 27 लाखांचा गुटखा हस्तगत करण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कामगिरी। या प्रकरणी घोटी टोल नाका इथं दोघांना अटक करत त्यांच्याकडून 27,50,920 रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला। अली हसन गुलाम हुसेन वय वर्ष 25 राहणार बनिया खुर्द तालुका बासी जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम शिवाजीनगर ठाणे मेहताब इब्रार अली वय वर्ष 22 तालुका हर्रैया उत्तर प्रदेश असं संशयित आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक 5/10/2024 रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदर पथकानं मुंबई आग्रा महामार्गावर घोटी टोल नाका परिसरात छापा टाकून टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक MH03DV 7791 यामध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारे अली हसन गुलाम हुसेन मेहताब इब्रार अली यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून वाराणसी आशिक व शुद्ध पल्सर सिल्वर सुगंधित गुटख्यांचे 7,50,920 रुपये गुटख्याच्या किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। त्यांच्या विरुद्ध घोटी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 455/2024 भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275, 323 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व घोटी पोलीस करत आहेत। सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, संदेश पवार, प्रकाश कासार, विनोद टिळे, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले यांनी सदरची कारवाई केली आहे। सदरची कारवाई आणखी जलद गतीने सर्व प्रभारी पोलीस यांना सूचना देण्यात आल्या। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।